जय गुरुदेव. ध्यानमूलं गुरुर्मूर्तिं, पूजामूलं गुरुर्पदं, मंत्रमूलं गुरुर्वाक्यं, मोक्षमूलं गुरुर्कृपा. जीवनात सर्वात महत्वाची जर गोष्ट कोणती असेल तर ती सद्गुरुनाथाची कृपा. ती सद्गुरुनाथाची कृपा प्राप्त होण्यासाठी जीवाला मिळालेलं पहिलं भाग्य म्हणजे अलभ्य हा लाभ नर देह ऐसा, लाभला तो कैसा गमविता. मानवी जन्म मिळाला हा मोठा लाभ, आणि मानवी जन्म मिळाल्यानंतर सत्संगती मिळणं आवश्यक आहे. सत्संगती मिळाल्यानंतर, चांगल्या संगतीत गेल्यानंतर जीवाला कळतं की आपण जे सुख शोधत आहोत ते नश्वर सुख असून, क्षणिक सुख असून, शाश्वत सुख हा जीवाचा मूळ स्वभाव आहे. त्या शाश्वत सुखाच्या प्राप्तीकरता मला काय करावे लागेल? त्यावेळेस या निर्मळ अंतकरणाच्या जीवाला भक्ती प्राप्त होते. ती भक्ती त्याला सद्गुरुनाथाकडे घेऊन जाते. म्हणून म्हणतात, जीवाचा जर उद्धार करणारा जर कोण असेल तर ते सद्गुरु आहेत. ध्यान जर करायचं असेल तर सद्गुरूचं करावं. पूजा जर करायची असेल तर त्या सद्गुरुनाथाच्या चरणाची करावी. आणि शब्द जर कुणाचा ऐकायचा असेल तर तो सद्गुरुनाथाच्या मुखातून निघालेला शब्द ऐकावा. कारण सद्गुरुनाथाच्या मुखातून निघालेला प्रत्येक शब्द मंत्रमय असतो, अनुभूतीनं आलेला असतो, आणि तो जीवाचं कल्याण करणारा असतो. आणि आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि पूर्ण समाधानाची प्राप्ती म्हणजे मोक्ष, जे मिळाल्यावर काहीही मिळवायचं शिल्लक राहत नाही आणि काही गमवायची भीती राहत नाही. हे साधन, ते साध्य म्हणजे मोक्ष. ये प्राप्यस्य निवृत्तन्ते तद्धाम परमम्. तुमचं आमचं परम भाग्य आहे. साधू, संत, तपस्वी, योगी, महात्मा, सद्गुरु, शिवाचार्य, स्वामी. स्वामी या शब्दाचा अर्थ खूप गहन आहे. ज्यांनी आपला मीपणा स्वा केला ते स्वामी. परमपूज्य आप्पा स्वामी आहेत. परमपूज्य आप्पा सद्गुरु आहेत. परमपूज्य आप्पा संत आहेत. परमपूज्य आप्पा राष्ट्रसंत आहेत. परमपूज्य आप्पा वसुंधरेवरलं रत्न आहेत. अशा सद्गुरूची संगती मिळाली, अशा सद्गुरूचं दर्शन मिळालं, अशा सद्गुरूची अमृतवाणी मिळाली, आणि आम्हाला त्या सद्गुरु दर्शनाची ओढ लागलेली आहे. आता आपल्याला सद्गुरु दर्शन घ्यायचं आहे, सद्गुरूच्या चरणाची पूजा करायची आहे. आपण जेथे आहात, जसे आहात त्या ठिकाणीच सुखासनात बसायचं आहे. चिन्मुद्रा धारण करायची आहे. डोळे मिटून घ्यायचे आहे. स्नान, पूजा, शिवपाठ म्हणत म्हणत प्रत्येक थेंब अंगावर पाण्याचा पडत शिवपाठ म्हणत म्हणत स्नान करायचं आहे. स्नान झाल्यानंतर
आसनावर बसायचं आहे, विभूती धारण करायची आहे, इष्टलिंग पूजा करायची आहे, पंचाक्षर महामंत्राचा जप करायचा आहे. पूजा झाल्यानंतर तीर्थ प्रसाद घ्यायचा आहे आणि गुरु दर्शनाला, गुरु पूजनाला वीर मठ राजूर येथे निघायचं आहे. आता आपण सर्वजण सुचिरभूत होऊन गुरु दर्शनाला निघालेलो आहोत. आपल्याला भेटीची ओढ लागलेली आहे. काय बोलू मी अपार, देवा जानशी तू अंतर. देवाला माहित आहे, आपला भाव माहित आहे, आपली भक्ती माहित आहे, आपलं प्रेम माहित आहे. नाही अंगी शुद्ध भाव, परी भेटावयाची हाव. नाही अंगी प्रेम गोडी, परी तुमची पायाची आवडी. सर्वापरी व्यंग देखा, परी तुमचा हो लाडका. अप्पा, आमच्याकडे तेवढा शुद्ध भाव नाही, तरी पण तुमच्या चरणाचं दर्शन घ्यायची हाव आहे. आमच्याकडं अंगात प्रेम गोडी नाही, तरीही तुमच्या पायाची आवडी आहे. भक्तीसाठी जे जे लागणारे साधनं आहेत, ते साधनं आमच्याकडं नाही, तरीही तुमचा मी लाडका आहे, या भावानं आपण गुरुदर्शनाला निघालेले आहोत. आपण आता मठाजवळ पोहोचलेले आहोत. मठामध्ये आपण प्रवेश करत आहोत. मठातील दिव्य शांतीचा आपल्याला अनुभव येत आहे. मठातील प्रसन्नता आपल्याला जाणवत आहे. माऊलीच्या पद स्पर्शानं तिथला प्रत्येक अणु रेणू पवित्र झालेला आहे. त्या वातावरणातील शांती, प्रसन्नता, दिव्यता, आनंद आपल्याला अनुभवास येत आहे. आपण मठामध्ये मधी गेलेलो आहोत. ते बिल्व पत्र असलेलं झाड आपल्याला प्रत्येक बिल्वपत्र गुणातीत कांतम परब्रह्म शांतम त्रिगुणाच्या पलीकड जाण्याचा संदेश देत आहे. आपण मठातील नळाची तुटी चालू करून आपले हात पाय तोंड स्वच्छ धुतलेले आहेत, सुचिरभूत झालेलो आहोत. तिथील विभूती धारण केलेली आहे कपाळावर. विभूतीच्या बाजूला माऊलीचे खडाव ठेवलेले आहेत. त्या खडावाचं आम्ही दर्शन घेतलेलं आहे. प्रत्येक साधकानं शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः म्हणत बेलाचे 5-5 पानं तोडलेले आहेत. आणि आता आपण पायऱ्या चढत आहोत. जेथे गुरु माऊली दुसऱ्या मजल्यावर बसतात, तेथे पायऱ्या चढून आपण आता वर गेलेले आहोत. परमपूज्य आप्पा त्या झोपाळ्यावर बसलेले आहेत. माऊलीनी कपाळावर सुंदर भस्म त्रिपुंड धारण केलेला आहे. कुमकुम लावलेलं आहे. चेहऱ्यावर प्रसन्नता आहे. दिव्य तेज आहे. तेजानं मुखमंडल प्रभावित होत आहे. अप्पांनी पांढरा शुभ्र शर्ट घातलेला आहे. पांढरी धोती परिधान केलेली आहे. गळ्यात रुद्राक्षाच्या माळा आहेत. दंडावर सुगंधित फुलाची माळा आहे. मनगटात सुगंधित फुलाची माळ आहे. गळ्यामध्ये सुगंधित फुलाची माळ आहे. अप्पांनी चांदीच्या पाट्यावर पाय ठेवलेले आहेत. पायाला सुंदर भस्म लावलेला आहे. आणि अप्पा प्रसन्न मुद्रेनं आमच्याकडे पाहत आहेत. अप्पाला आम्हाला पाहून आनंद होत आहे आणि आपल्याला अप्पाला पाहून आनंद होत आहे. तुझ पाहता माऊली पाप ताप दैन्य गेले. आपले पाप ताप दुःख चिंता सर्व मिटलेले आहेत. आपण माऊली
जवळ गेलेलो आहोत. माऊलीच्या गळ्यात पुष्पहार घालत आहोत आणि तोच हार आप्पा आशीर्वाद रूपानं आमच्या गळ्यात घालत आहेत. आम्ही सर्वजण आप्पाच्या चरणाजवळ बसलेलो आहोत. आमचा डावा हात आप्पाच्या चरणाखाली दिलेला आहे. चरणाखाली पात्र ठेवलेलं आहे, अभिषेक पात्र, आणि अभिषेकाच्या तांब्यानं आप्पाच्या चरणावर आम्ही अभिषेक करत आहोत. आम्ही शिवाय नमः, शिवाय नमः. अभिषेक करणारे तुम्हीच, अभिषेक करून घेणारे तुम्हीच, अभिषेक पात्रातील जल तुम्हीच. मी काहीही करत नाही देवा. देवभक्त रूपानं तुम्हीच नटलेला आहात. तुम्हीच गुरु आहात, तुम्हीच शिष्य आहात, तुम्हीच तुमची पूजा करून घेत आहात. या भावानं शिवाय नमः, शिवाय नमः म्हणत आपला मीपणा सोडत माऊलीचे चरणाचा अभिषेक करत आहोत. स्वच्छ उपरण्याने, पांढऱ्या वस्त्राने माऊलीचे चरण आम्ही पुसत आहोत. चरणाला अनुलोम विलोम पद्धतीनं विभूती लावत आहोत आणि पवित्र हल्दी कुंकुम अप्पाच्या अंगठ्याला लावत आहोत. हल्दी कुंकुम लावल्यानंतर प्रत्येकानं आणलेलं बिल्वपत्र भाव समर्पण समर्पण योगानं शिवाय नमः म्हणत एक एक बिल्वपत्र अप्पाच्या चरणावर अर्पण करत आहोत. शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः. बिल्वपत्र अर्पण करून आरती लावलेली आहे. माऊलीची आरती आम्ही केलेली आहे आणि माऊलीच्या चरणी साष्टांग दंडवत प्रणिपात केलेला आहे. सर्व अंग अप्पाच्या चरणी समर्पित केलेलं आहे. मी माझं शरीर, माझं मन, माझी वाणी, माझा प्राण, माझं मी पण तुमच्या चरणावर अर्पण केलेलं आहे. अप्पा, अप्पा, आम्ही सर्व तुमच्या चरणाजवळ बसलेलो आहोत. आम्हाला भक्ती माहित नाही, आम्हाला ज्ञान माहित नाही, आम्हाला वैराग्य कळत नाही. अप्पा, आम्ही सांसारिक जीव आहोत. अनंत जन्म आम्ही सुख दुःख भोगत आहोत. त्रिविध तापानं आम्ही होरपळून निघत आहोत. अप्पा, आमच्या कल्याणाचा मार्ग सांगा. आम्हाला जीवाला शिव करणारं शास्त्र, शिवयोग शास्त्र तुम्ही लिहिलेलं आहे. अप्पा, 1985 ला तुम्ही प्रकाशित केलं, आमच्या हाती दिलं. आम्हाला वाचायला ते समजत नाही म्हणून अप्पा ते तसंच कपाटात राहून गेलं. उघडून बघितलं तरी आमची बुद्धी ते जाणून घेण्यास समर्थ नाही. अप्पा, म्हणून अप्पा आम्ही तुमच्या चरणी शरण आलो आहोत. आमच्यावर कृपा करा अप्पा. तुम्ही लिहिलेलं शिवयोग शास्त्र तुमच्याच अमृत वाणीतून तुम्ही आम्हाला सांगा. आम्ही सर्व तुमच्या चरणाजवळ बसलेलो आहोत. अप्पा, अशी आम्ही विनंती केलेली आहे. ती विनंती प्रसन्न वदनानं आप्पानं स्वीकारलेली आहे आणि आप्पा ते शिवयोग शास्त्र आम्हाला सांगत आहेत आणि आम्ही सर्व मन कानात आणून तो आप्पाची अमृतवाणी श्रवण करत आहोत. ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं श्रीगुरुं तन्नमामि. अज्ञानतिमिर अंधस्य ज्ञानांजनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. आपण जगत या प्रकरणाचा गेले 4 दिवस झाले विचार करत आहोत. भगवान शिव तो निर्गुण निराकार विश्वरूपानं नटला. आत्मशक्ती विकासेने शिवो विश्वात्मना. तो शिव आपल्या विमर्श शक्तीने
विश्वरूप झाला हा सिद्धांत हे शिवयोग शास्त्र सांगतं. काल आपण पाहिलेलं आहे सच्चित आनंद स्वरूप. सच्चित आनंद स्वरूप हे परमात्म्याचं काय आहे? बोला. स्वरूप आहे परमात्म्याचे. आपण लक्षण प्रमाणाभ्य वस्तू सिद्धी केली होती. सच्चित आनंद स्वरूप परमात्म्याचं काय आहे लक्षण प्रमाण वस्तू सिद्धीमध्ये? तर परमात्म्याचं लक्षण शास्त्र सांगतात सच्चित आनंद स्वरूप आहे. मग याचं प्रमाण काय? आम्ही प्रमाणाची अनुभूती घेतो का? सत स्वरूपाची आम्हाला अनुभूती येते का? चित्त स्वरूपाची आम्हाला अनुभूती येते का? आणि आनंद स्वरूपाची आम्हाला अनुभूती येते का? आम्ही जागृतीत असतो, सुषुप्तीत म्हणजे झोपेत असतो आणि स्वप्नातही असतो. या तिन्ही कालात आमचं असणं म्हणजे सततत्व. आणि आम्ही आहोत, आम्ही झोपलो होतो हे जागे झाल्यावर आम्ही जाणतो. हे जाणणं म्हणजे चित्ततत्व. आम्हाला स्वप्न पडलं हे जाणणं म्हणजे चित्ततत्व. प्रत्येक गोष्टीचं आम्हाला ज्ञान होणं म्हणजे चित्ततत्व. आणि आनंदाची अनुभूती आम्हाला रोज येते. असा एकही जीव नाही ज्याला आनंदाची अनुभूती येते. आम्ही ज्यावेळेस सर्व विचार अंतुरणावर पडल्या सर्व विचार सोडतो. आमच्या बँकेत अकाउंट मध्ये किती पैसे आहेत, किती आमची प्रॉपर्टी आहे, सुंदर पत्नी, सुंदर पती, मुले बाळे, त्या सर्वांचा ज्यावेळेस विचार सोडतो, इंद्रिय शांत होतात, मन बुद्धी लीन होते आणि आपल्याला झोप लागते. त्या झोपेमध्ये आपल्याला आनंदाची प्राप्ती होते. आणि झोप ही आपली महागुरु आहे. ती आपल्याला शिकवते, राजे हो, तुम्हाला जर आनंदाची अनुभूती घ्यायची असेल तर तुम्ही सर्व विचार सोडले पाहिजेत. विचार सोडले पाहिजेत म्हणजे काय केलं पाहिजे? संकल्प विकल्पात्मक मनाहा, संकल्प विकल्प जेथे निमती, निरंकार सदा शांती. जिथं संकल्प विकल्प थांबतात मनाचे, तिथं निरहंकार होतं, अहंकार संपतो आणि शांती प्राप्त होते. ती अवस्था म्हणजे आनंदाची अवस्था. ही आम्हाला झोप शिकवते. मग सतचित आनंद स्वरूपाचा दररोज आम्हाला आनंद येतो का नाही? बोला. येतो येतो. सच्चित आनंद स्वरूपाचा आम्हाला आनंद येतो. मग लक्षण आम्ही पाहिलं की परमात्मा सच्चित आनंद स्वरूप आहे आणि तोच परमात्मा आमच्या हृदयात आहे. जो ब्रह्मांडाचा आधार आहे तोच पिंडाचा आधार आहे. मग त्या परमात्म्याचं प्रमाणानं अनुभूती आली का नाही आम्हाला? मग प्रमाण आणि लक्षण हे जुळले म्हणजे आमची काय झाली हो? काय झाली? वस्तुसिद्धी. वस्तुसिद्धी झाली. साखर गोड आहे हे कळालं आम्हाला, लक्षण त्याचं. आणि जिभेवर टाकली, जिभेला गोड लागली म्हणजे त्याचं प्रमाण झालं. आणि साखर गोड आहे हे ऐकलं आणि अनुभव घेतला. हे दोन गोष्टी जुळल्या म्हणजे काय झालं? वस्तुसिद्धी झाली. आता पुढं आप्पा म्हणतात लक्षण प्रमाणाभ्य वस्तू सिद्धी यांची ही माया लक्षणा पलीकडची सद असत विलक्षण, सद असत विलक्षण अशी मानली असल्यामुळे ती असिद्ध अशीच. शिवाय या कल्पित मायेला मानले तरी या कल्पित मायेने निर्मिलेले विश्व हे कल्पितच, कारण
कारणाचे गुण कार्यात येतात. हे आपण काल पाहिलेलंच आहे की विश्व जर कल्पित मानलं तर विश्वाचं कारणही कल्पितच असलं पाहिजे. जे कार्यात येतं ते कारणात असलंच पाहिजे असं आप्पा म्हणतात. याशिवाय कारणाला कारणत्वच येत नाही. या कल्पित विश्वातील प्रत्येक वस्तू ही कल्पितच. आपण जर विश्वाला कल्पित मानलं, काल्पनिक मानलं तर या विश्वातील सर्व वस्तू काल्पनिकच असतील असं आप्पा म्हणतात. या विश्वातील अद्वैत आणि अद्वैताचार्य व त्यांचे तत्वज्ञान पण कल्पितच, अर्थात मिथ्या नाही असे कसे म्हणता येईल? आप्पा शेवटी म्हणतात या शिवयोग शास्त्र आणि वेदांत शास्त्राच्या दृष्टिकोनातला फरक सांगताना म्हणतात, आपण जर कल्पना जग हे काल्पनिक आहे म्हणलं तर जगात तयार झालेले ग्रंथही काल्पनिक म्हणावे लागतील. मग ते ग्रंथ सांगणारे आचार्यही काल्पनिक म्हणावे लागतील. त्यांना खरे कसे म्हणता येईल? आणि म्हणूनच त्याचा विचार करण्याची गरज नाही. आप्पा म्हणतात त्याच्यावर जास्त विचार करण्याची आणि वेळ घालण्याची गरज नाही. या विश्वनिर्मिती करता काही दर्शनकार ब्रह्मतत्वाविषयी लिहिताना ब्रह्म सजातीय विजातीय भेदरहित असले तरीही स्वगत भेदवान आहे. कारण चिदांशाबरोबर विश्वनिर्मिती करिता अचिदांश आवश्यक असा आहे असे म्हटले जाते. तर आपली चर्चा झाली होती सजातीय भेद, विजातीय भेद आणि स्वगत भेद. कुणाला सांगता येईल का सजातीय भेद, विजातीय भेद आणि स्वगत भेद? बोला. सजातीय भेद म्हणजे तीळ आणि तेल. एक जण सांगत असताना दुसऱ्यानं माईक बंद करा म्हणजे स्पष्ट ऐकू येईल आपल्याला. हा बोला ताई, मिनोताई बोलत आहात, बोला. सजातीय भेद म्हणजे तीळ आणि तीळ, गुळ आणि गोडी. नाही नाही, सजातीय भेद सांगायचे आपल्याला. सजातीय विजातीय. ओम नमः शिवाय. मी सांगू का? सांगू का भाऊ? हा सांगा 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 सांगा. सजातीय भेद सर्वांना म्हणजे जाती हम्म. एक हा. आणि बोला. उदाहरण व्यक्ती देऊन एक. सांगा, सगळ्याला समजल. स्वामी दोन दोन बाकी व्यक्ती. माईक बंद करा कृपया, माईक बंद करा. मंगलताई चांगल्यात त्यांचा चालू राहू द्या, बाकी बंद करा. बोला बोला मंगलताई. ओम नमः शिवाय. लक्षात आलं गायचं. हा. विजातीय म्हणजे दोन जाती दोन व्यक्ती. ब्राह्मण हा. आणि दुसरी एक जात म्हणजे स्वामी. दोन तसं जाती आणि दोन व्यक्ती विजातीय. ओम नमः शिवाय. जय गुरुदेव. ओम नमः शिवाय. आलं का? मुद्दा स्पष्ट करू. हा, दुसरं कोण सांगते? सोनम. सजातीय भेद म्हणजे भैया दोन गायी, काळी पांढरी गाय. हा एक गाय काळी आणि एक गाय पांढरी. हा. काळी फक्त गाय कलर पांढरी नाही आणि पांढरी गाय काळी नाही. हो, एकाच जातीतील वेगवेगळा भेद. फक्त कलर वेगळे पण सजातीय म्हणजे एकच गायच आहे. हा हा. विजातीय म्हणजे म्हैस आणि गाय. हा. विजातीय दोन विजातीय जातीमधला भेद. हा. हा. आणि एक म्हणल्यानंतर ते वडाचं. स्वगत भेद म्हणजे काय? अवयवी. हा. अवयव, त्या गायीचे सर्व अवयव, पाय, शिंग, डोळे, नाक, मूग. तर परमेश्वर कसा आहे? सजातीय भेद रहित आहे. त्याच्यासारखा दुसरा नाही. नाही. परमेश्वर उदाहरणार्थ वडाचं हे झाड.
हा फांद्या, बरोबर. फळ, फूल. हा बरोबर आहे विनोद आहे तुमचं, तुम्ही बरोबर सांगितलात. हा. हो ठीक आहे, जय गुरुदेव. जय गुरुदेव. तर सजातीय भेद परमात्म्यामध्ये नाही, त्याच्या जातीसारखा परमात्म्यासारखा दुसरा नाही. काळ्या गायसारखी पांढरी गाय आहे, पण परमात्म्यासारखा दुसरा परमात्मा नाही, कारण एक एव शिव, शिव एकच आहे. विजातीय, त्याच्या सारखा दुसरा परमात्मा नाही, त्याच्या तुल्य दुसरा परमात्मा नाही. म्हणून विजातीय भेद ही नाही, आणि हात पाय डोळे कान नाक हे अवयवही नाहीत त्याला. तो कसा आहे, निराकार आहे. म्हणून इथं का म्हणतात, काही दर्शन शास्त्र सांगतात ब्रह्म सजातीय विजातीय भेद रहित आहे, पण सोबत भेद आहेच. कारण चिदांशा बरोबरच, चिदांश म्हणजे काय, चैतन्याचा अंश, आणि अचिदांशाची आवश्यकता आहे असं म्हणतात. चिदांशाबरोबर अचिदांशाची आवश्यकता आहे असं म्हणतात. अचिदांश म्हणजे न्यायदर्शनातला आरंभवाद आपण पाहिला. न्यायदर्शन म्हणतं की ईश्वर स्वतः विश्वनिर्मिती करू शकत नाही. इथला परमाणुवाद सांगतो, इथले अणु रेणू एकत्र करून तो सृष्टी निर्माण करतो. म्हणजे असं जर म्हणलं तर या योगे ब्रह्मामध्ये अखंडत्व राहत नाही. ईश्वर वेगळा आणि सृष्टी वेगळी, सृष्टीचं कारण वेगळं, आणि ईश्वर निमित्त कारण जर झाला तर इथं अखंडत्व राहील का, राहणार नाही. ईश्वर कसा अखंड आहे. तर पुढं म्हणतात तत्वता तसे नाही, ब्रह्म अखंड एक रस परिपूर्ण आहे. शिव कसा आहे, अखंड आहे. अखंड म्हणजे कसं, विविध रंगाची फुलाची माळ ओवलेली आहे, आणि त्या फुलाला जोडणार सूत्र कसं आहे, एकच आहे, सूत्र एकच आहे, एक. वेगळं नाही. त्या माळेचा आत्मा कोण, धागा, दोरा. सूत्र. मग फुलं जरी वेगळी वेगळी असली, रूप रंग वेगळे वेगळे असले, अनंत प्राण्यानं ही सृष्टी नटलेली जरी असली, तर त्याच्यामधला धागा कोणता आहे, एकच आहे. एकच धागा, तो चैतन्याचा धागा. म्हणजे शिव कसा आहे, अखंड एक रस आहे. अखंडत्व कळालं. आणखी कोणतं उदाहरण सांगता येईल आपल्याला, अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरम्. अखंड मंडलाकारम, अखंड म्हणजे वर्तुळाकार आहे, ते गोल आहे, ज्याचा कधीही अंत होत नाही. वर्तुळाचा कधी अंत होतो का, होत नाही. ते अखंड असतं, कधीही जे संपत नाही, ते अनंत आहे, ते अखंड आहे. अखंड मंडलाकारम व्याप्त येन चराचरम, चराचरामध्ये चर म्हणजे काय, चालणारे बोलणारे. अचर म्हणजे काय, पृथ्वी पर्वत स्थावर बोलीजे, चालते बोलते जंगम मानीचे. परमरस्यामध्ये सांगितलेला आहे, पृथ्वी पर्वत स्थावर बोलीजे, चालते बोलते जंगम मानीचे. चर आचर म्हणजे काय, चर म्हणजे चालणारे, ज्यांची मुवमेंट आहे, आणि अचर म्हणजे स्थावर, जड, निर्जीव म्हणा. चर आचर विश्वामध्ये अखंड मंडलाकारम व्याप्त येन चराचरम. तो चर आचर विश्वामध्ये व्यापलेला आहे. म्हणजे चर आचर विश्व कसा आहे, आपल्याला आहे. चर आचर विश्वामध्ये जर तो परमात्मा व्यापलेला आहे, तर तो विश्व खरं का खोट,
खरं. ते विश्व शिवरूप आहे का काल्पनिक आहे? शिवरूप. शिवरूप आहे. हा. मग गुरुवाक्य प्रमाण आहे, प्रत्यक्ष आपण त्याचा अनुभव घेत आहोत. विश्वामध्ये चैतन्य व्यापलेलं आहे, आपल्या देहामध्ये नख शिकांत चैतन्य व्यापलेलं आहे. याचा आपण अनुभव घेत आहोत. मग शिव सर्वाघटी भरला, रीता ठाव नाही उरला, या गोष्टीचा आपल्याला अनुभव येत आहे की नाही? हो. येत आहे. कसा अनुभव येत आहे डॉक्टर ताई, तुम्ही सांगा. शिव सर्वाघटी भरला, रीता ठाव नाही उरला. बोला. ओम नमः शिवाय. जय गुरुदेव भाऊ. हा. शिव म्हणजे चैतन्य. मग हम्म. चैतन्य हे सर्वाघटी भरलेलं आहे, हे अनुभवात येते. पण कसं भरलं असं तर तुम्ही सांगितलेलं आहे की हे जे आपण अन्न खातो ते पचन होते, तर ते कसं होते, ते आपण करतो का, ते आपल्याला कळते का? आपण आता लहान बाळाला समजा आता मी माझ्या मुलाला पाहते, आई दररोज मुलाला पाहते, पण तो कसा मोठा झाला ते मला कळलं का? म्हणजे दररोज पाहून सुद्धा त्याची वाढ एवढी मोठी झाली हे असं दररोज पाहून सुद्धा समजत नाही. शिव म्हणजे चैतन्य. आपण जे पाहतो डोळ्यांनी, तर ते नेत्र दिसतात आपल्याला, हे आयबॉल्स म्हणजे वर्तुळाकार, पण त्याला पाहणारी शक्ती ही शिव चैतन्यच आहे. सर्वाभूती चैतन्यच आहे. कळी उमलते ते पण फुलामध्ये. आपण सगळीकडे प्राण्यांना पाहतो, पशु पक्ष्यांना पाहतो, सगळीकडे सर्वभूती चैतन्यच आहे भाऊ. आणि एका बीजातून वृक्षाचा विकास झालेला आपण पाहतो. आपण बीजही पाहतो. बीज जमिनीत टाकल्यानंतर त्याचं वृक्षात परिणित झालेला त्याचा विकास पाहतो. तसं ह्या विश्वामध्ये शिव भरलेला आहे, विश्व प्रपंच रूपानं शिव नटलेला आहे, याची अनुभूती आपल्याला प्रत्येक क्षणाला येते. आणि या देहामध्येही नखशिकांत शिव भरलेला आहे. आता एखाद्या दवाखान्यामध्ये CCTV कॅमेरे बसलेले आहेत. CCTV कॅमेऱ्यामध्ये एखाद्या पेशंटचा देह जाताना दिसतो. म्हणजे जीव जाताना त्या कॅमेरेमध्ये फक्त देह पडलेला दिसतो. मग ते चैतन्य कुठं गेलं? चैतन्य कुठेच जात नाही. चैतन्य चैतन्य कुठं जात नाही. चैतन्य हे कसं आहे? सबराभरित आहे. जसं गाडग्यामध्ये आकाश आलं, हे मातीची भिंत ही उपाधी झाली, आणि घरामध्ये रिकामी पोकळी म्हणजे आकाश आहे, ते गाडग्यातलं आकाश घटाकाश झालं, घरातलं आकाश मठाकाश झालं, आणि विश्वातलं बाहेरचं आकाश महाआकाश झालं. ज्यावेळेस गाडगं फुटलं त्यावेळेस फक्त भिंत गाडग्याची म्हणजे ते मातीची भिंत पडली, आणि चैतन्य चैतन्यात मिसळलं म्हणल्यापेक्षा ते कुठेही गेलं नव्हतं. जो आला ना गेला, धाला ना विरुडला, तो जन्मलाही नाही आणि मृत्यूही पावला नाही. घराच्या भिंती पडल्या, चैतन्य कुठं गेलं म्हटलं? मधलं आकाश कुठं गेलं? आकाशात महाआकाशात गेलं. म्हणजे भिंती बांधायच्या आधी ते नव्हतं का? होत. भिंती बांधायच्या आधी होतं. शरीर उत्पन्न व्हायच्या आधी नव्हतं का? होत. शरीर उत्पन्न व्हायच्या आधी होतं. शरीर असतानाही आहे, आणि हे शरीर पडल्यावरही ते राहणार आहे. म्हणजे शिवतत्व ब्रह्मतत्व कसं आहे? अखंड एक रस आहे. संत म्हणतात सदाशिव कैसा आहे, जैसा महद आकाश पाहे, जैसे घटी मटी गगन, तैसे राहील व्यापून. जसं घटात मठात आकाश आहे, तसं सर्वत्र व्याप्त आहे.
समजलं हे शिव अखंड एक रस कसा आहे? समजलं का? समजलं. हो, समजलं. देह जावो आत्वा राहो, देह असता जाता अखंड अशी जे ब्रह्मीचा ब्रह्मपुतळाची तो. म्हणजे घट आकाश म्हणजे काय? आपल्यासारखे सामान्य जीव जे स्वतःला हा देह समजतात आणि ज्यांची विचाराची कक्षा उंचावलेली आहे की मी व्यापक आहे, पण तिथही मी व्यापक आहे असा भाव असतो, ते मठाकाश. आणि महद आकाश म्हणजे ज्यांचा मीपणाही निघून गेला, देहभाव गळून गेला, ते महद आकाश म्हणजे मुक्त पुरुष. कळालं? मी देह आहे समजणार गाडग्यातलं आकाश आणि मी ज्ञानी आहे समजणार मठातलं आकाश म्हणजे एका मोठ्या जागेतलं आकाश. ज्यांच्या विचाराची कक्षा मोठी झाली ते मठ आकाश. समजून घ्यायसाठी हा भाव आहे. आणि त्याचाही ज्यावेळेस मीपणा गळून गेला त्यावेळेस त्या मठाच्या भिंती पडल्या आणि तो महापुरुष कसा झाला? अखंड ज्ञान स्वरूप झाला, महाकाश स्वरूप झाला. कळाला प्रवास? समजलं का? बोला डॉक्टर ताई. हो हो भाऊ, खूप छान समजलं. अखंडाकार हा, आपण शिव हे स्वतःला देह समजतो, हे काय झाला? आपला जीवभाव. जीव भाव आणि जीवभाव घटात. झाला आणि आपण हे शास्त्र ऐकतो, सद्गुरूचं वचन ऐकतो आणि आपण व्यापक होत जातो. मी या देहापुरता नाही, सर्व देहामध्ये भरलेलं चैतन्य स्वरूप मी आहे. चिदानंद रूपो शिवो अहम, मी शिव आहे हा भाव झाला म्हणजे आपण मुक्त झालो का? बोला. नाही, आता शब्द रूपातच नाही, समजायला लागले. आपण मुक्त झालो नाही. आपली विचाराची कक्षा मोठी झाली. मी या एका देहात नाही, अनंत देहात असलेलं चैतन्य मी आहे. मी आहे असा भाव आहे. म्हणजे आपण मठाकाशात आहोत. अजून अजून मीपणाची भिंत आपल्या बाजूला आहे, मोठी भिंत आहे. समजतंय का दृष्टांत? आणि ज्यावेळेस शिवोहम शिवोहम म्हणता म्हणता मी शिव आहे, मी शिव आहे म्हणता म्हणता मीपणा गळून जातो. कोण आलं? मी शुक आलो. कोण आलं? मी शुक आलो. साधन सामान आणलेलं बाहेर ठेवा. त्यावेळेस त्यांनी दंडकमंडलू ठेवला. पुन्हा म्हणले मी शुक आलो. मधून आवाज आला बरोबर आणलेलं बाहेर ठेवा. त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं शुक आला आहे, मी काढून टाकला. तसं ज्यावेळेस शिवो अहम, मी शिव आहे म्हणता म्हणता मी पण आमचा गळून जातो. मी पणा गळून गेल्यानंतर काय होतं? बोला ताई. आहेपणा राहतो. आहेपणा राहतो. बरोबर आहे, आहेपणा राहतो. आहेपणा म्हणजे आमचं सत्स्वरूप आहे. शिव राहतो केवळ. आहे ज्याला आपण शब्दरूपात शिव म्हणतो, मग तो शिवच राहतो. भिंत पडली, मठाची भिंत पडली. आधी आपण पहिल्यांदा काय केलो? मी देहात आहो म्हणून हे देहरूपी गाडगं फुटलं गुरुच्या उपदेशानं. तू सर्व व्यापक चैतन्य आहेस. पुन्हा आपण काय म्हणू लागलो? मन बुद्धी अहंकार चित्तानी नाहम, नच श्रोत्र जिव्हे नच घ्राण नेत्रम, नच योम भूमी तेजो न वायू, चिदानंद रूपो शिवोहम. मी शिव आहे, मी शिव आहे म्हणू लागलो, तरी मी आहेची मोठी भिंत आपल्या भोवती राहिलीच. समजायला कठीण विषय आहे, पण ह्या सोप्या दृष्टांताद्वारे समजणं कठीण नाही. मी शिव आहे हे मठाकाशात गेलो आपण. घटाकाशातून प्रवेश कुठं झाला आपला? मठाकाशात झालो. ज्या वेळेस आपण सोहम, आता सावध व्हावे, जगा सर्व सोहम भावे, मी शिव आहे. प्रत्येक
देहामधलं चैतन्य मी आहे म्हणता म्हणता मी गळून जातो आणि केवळ आहे उरतं, अस्तित्व उरतं. ते अस्तित्व म्हणजे शिव आहे. तिथं घटाकाश फुटलं, मठाकाशाच्या भिंती पडल्या आणि आपण महाआकाशात गेलो. ह्याच नाव जीवनमुक्ती, ह्याच नाव मोक्ष, ह्याच नाव शिव स्वरूपाची प्राप्ती. आणि त्या अखंड मंडलाकारम व्याप्त येन चराचरम तत्पददर्शितम येनम तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. कळालं? घटाकाश, मठाकाश आणि महाकाश सांगता येईल? बोला. कुणाला सांगता येईल? ओम नमः शिवाय. हा बोला ताई. घटाकाश म्हणजे मी आहे, म्हणजे तिथे मी मी आहे. देह आहे, मी हा, एका देह देहात आहे. मी देहात आहे असं होईल. आणि हा. मठाकाशामध्ये म्हणजे तो व्यापक झाला. मी आणि सर्व देहात मी असणारा गुरु. मी सर्व देहामध्ये आहे, सर्वत्र आहे असं होईल. हा. आणि मठाकाशाची भिंत कोसळल्यानंतर तो महाआकाश म्हणजे फक्त मी आहे आणि मी निघून जाईल त्याच्यातलं, आणि आहेपणा अस्तित्व फक्त राहील. हा. तर याप्रमाणे फक्त सर्वत्र आहे असं त्याच्यामध्ये राहील. म्हणजे मी देह आहे याच्यामध्ये त्याचं घटाकाश घटाकाश झालं. आणि फुटला घट. घट फुटल्यानंतर तो मठामध्ये गेला. तर मठामध्ये म्हणजे व्यापक झाला, तो सर्वत्र सगळ्या ह्याच्यात सगळ्या वस्तूमध्ये आहे असं होईल. मी आणि आहे म्हणू लागला. मी आहे म्हणे पण जाऊन मी म्हणजे सर्व वस्तूमध्ये आहे. मी पणा गळून गेला, मठाच्या भिंती पडल्या आणि तिथं फक्त आहे पण शिल्लक राहिलं. त्याला काय ते झालं म्हणायचं? महाआकाश म्हणायचं त्याला. महाआकाश. सदाशिव कैसा आहे, जैसा महद आकाश पाहे, जैसा घटी मटी गगन, तैसे राहील व्यापून. समजला दृष्टांत सिद्धांत सर्वांना? अजून कुणाला नाही समजला असला तर आपण चर्चा करू. बोला. ओम नमः शिवाय. आजी काही बोलतात का? कावेरी आजी काही बोलतात का या विषयावर? अहो, हे शब्द कणी तंतोतंत आले पाहिजे. तिथं थोडं बदल येतो मला. अनाथ आज दाखवली नाहीत बोल, ऐकायला गोड लागायले, ऐकायला छान आहे. ओम नमः शिवाय. जय गुरुदेव. आता ह्याची अनुभूती आपल्याला येते का नाही? या देहात आहे ही अनुभूती आहे का? हो आहे. येते ना, येते अनुभूती येते. येते. दुसरी अनुभूती, सर्व देहात, माझ्या देहात जे चैतन्य आहे ते सर्व देहात चैतन्य आहे, याची अनुभूती आहे की नाही? सर्व फुलामध्ये एकच धागा आहे, हो आहे. याचीही अनुभूती आली. आणि मीपणा गळाल्यावर महद आकाश हू हा अभ्यासाचा विषय आहे. हा अभ्यासाचा विषय आहे. आम्ही ज्यावेळेस अभ्यास करत जाऊ, अभ्यास म्हणजे ग्रंथाचं पाठांतर नाही. अभ्यास म्हणजे जे ऐकलो गुरुमुखानं त्याचं श्रवण करणं आणि त्याच्याप्रमाणे आचरण करणं. दिवसभरात आम्ही आचरण केलं पाहिजे. या केवळ एका देहात असणार मी चैतन्य नाही, तर सर्व देहामध्ये व्याप्त असलेलं चैतन्य मीच आहे. मग सर्वांसोबतचा आपला व्यवहार कसा असला पाहिजे? कसा असला पाहिजे? बोला. प्रेमपूर्वक असला पाहिजे. माऊली सांगतात, हात डोळ्याशी लागला म्हणून काय कोणी हात तोडीला. हात जर आपल्या डोळ्याशी लागला म्हणून काय कोणी हात तोडला का? हात तोडिता दोन्ही घात, फुटला डोळा गेला हात.
डोळा कुणाचा? आपलाच. आपला. हात कुणाचा? आपलाच. आपलाच. मग डोळ्याला हात लागला म्हणून जर आपण हात तोडलो तर नुकसान कुणाचं झालं? आपलंच झालं. मग सर्व देहात जर मीच आहे म्हणून आपल्याकडून कुणी शब्दानं, शरीरानं, मनानं जर दुःख कोणाला गेलं तर मग कुणाचं नुकसान झालं? आपलंच नुकसान. मग हे अभ्यास आपल्याला करण्याची काय आहे? आवश्यकता आहे. आवश्यकता आहे. असा अभ्यास आपल्याकडून होत आहे का? करण्याचा प्रयत्न चालू आहे, करत आहोत आता. हा, करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. त्या निर्वाण षटकामध्ये सुरुवातीला ते म्हणतात मी मन नाही, मी बुद्धी नाही, मी चित्त नाही, मी अहंकार नाही, मी पृथ्वी नाही, मी जल नाही, मी अग्नी नाही, मी वायू नाही, मी आकाश नाही. तर मी काय आहे? ह्याच्यामध्ये असलेलं चिदानंद स्वरूप, आनंद स्वरूप शिव आहे. मी पंचप्राण नाही, मी पंचकोश नाही, मी शिवतत्व आहे. असा अभ्यास करत पुढे जातो. पुढे म्हणतो मी राग नाही, मी द्वेष नाही, मी राग द्वेषाच्याही पलीकडला आहे. त्याच्याही पुढे जाऊन म्हणतो मी पुण्य नाही, पाप नाही, मला पुण्यही नाही, पापही नाही, मी शिव आहे म्हणतो. पुन्हा त्याच्याही पुढे त्याचा अभ्यास होऊन म्हणतो मला जन्मही नाही, मला मृत्यूही नाही, मला माता नाहीत ना माझा पिता नाहीत, मला बंधू नाही ना मला मित्र नाही, मला कुणी गुरु नाही ना मी कुणाचा शिष्य नाही, मी कसा आहे? चिदानंद स्वरूप आहे. आणि हे अभ्यासाच्या पुढे गेल्यावर तो काय म्हणतो? अहम निर्विकल्पो निराकार रूपो, मी निर्विकल्प आहे, मी निराकार आहे, विभूर व्याप्य सर्वत्र, सर्व विश्वरूपानं मी नटलेला आहे, सर्वत्र व्यापलेला मी आहे. विभूर व्याप्य सर्वत्र, सदा मे समत्व मुक्तीन बंधम, चिदानंद रूपो शिवोहम. हे विश्वरूपानं नटलेलं चैतन्य मीच आहे. ही अभ्यासाची अंतिम पायरी आहे. तिथं घटाकाश फुटलं, मठाकाश फुटलं आणि तो महाआकाशामध्ये प्रविष्ट झाला. अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभूर व्याप्य सर्वत्र. आता ह्या विश्वामध्ये व्यापलेलं चैतन्य म्हणजे काय? विश्वरूप झाला तो. आता विश्व इथं माया आहे म्हणतो का, काल्पनिक आहे म्हणतो का? इथं नाही. विभूर व्याप्य सर्वत्र, सदा मे समत्व, मला काही घेणं देणं नाही, मी सदा समत्व स्थितीत आहे. मला मुक्तीचं प्रयोजन नाही ना बंधन काय असतं मला माहित नाही. मी काय झालो आहे? चिदानंद रूप शिवोहम, मी शिव स्वरूप झालेलो आहे. तिथं अहम गळाला, तो महाकाश स्वरूप झाला. समजला विषय सर्वांना? अखंड एक रस चैतन्य कसं असतं? समजलं. कारण संत मुक्तच असतात, ते देहभावावर येतात, मुद्दाम येतात आपल्या कल्याणासाठी. कशाच्या काड्या? कशाच्या काड्या? सचिन, तुमचा माईक बंद करा. तुम्हाला बोलायचं असलं तर बोला. तर ब्रह्म अखंड एक रस आहे असं आप्पा सांगतात. हा दृष्टांत आणि सिद्धांत आपणा सर्वांना समजला का? याच्यात काही शंका आहे का? बोला. समजला समजला, खूप छान समजला. बरं. तर आज आपण येथेच थांबू. राहिलेल्या भागावर उद्या आपण चर्चा करू. ही माझी वाक पुष्प पूजा, समर्पण हो श्री गुरु राजा, मन्मथ शिवलिंग विनवी ओजा, श्री गुरु नागेशाशी, श्री गुरु नागेश, श्री गुरु नागेश. संत शिरोमणी स्वामी महाराज की जय.
राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय। जगत ज्योति महात्मा बसवेश्वर महाराज की जय। श्रीमद जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय। पार्वती पते शिव हर हर महादेव। भारत माता की जय। वंदे मातरम।